नमस्कार नमस्कार नमस्कार. साहित्य कला व व्यक्तिविकास मंच नाशिक अर्थात साकव्याच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी सर्व गझलकार, साकव्य समूहाचे सर्व पदाधिकारी व रसिकांचे स्वागत करतो. आजपासून बरोबर 3 वर्षापूर्वी माननीय श्री पांडुरंग कुलकर्णी सर यांच्या प्रयत्नातून साकव्य समूह सुरू झाला. सुरुवातीला सुंदर माझं घर या नावानं सुरू असलेला हा समूह पुढे सभासदांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून साहित्य व कला असा आयाम जोडून त्यातून व्यक्तिविकास साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी साकव्य अर्थात साहित्य कला व व्यक्तिविकास या नावानं प्रसिद्ध पावला. आपण साहित्य क्षेत्रात वावरत असताना अनेक व्हॉट्सअपवरचे समूह पाहत असतो. अनेक जाचकाठी अनेक समूहांमध्ये आपण अनुभवलेले असतात आणि या सर्वातून व्यक्तीचा पाहिजे तसा विकास होत नाही अशी भावना निर्माण झाल्यामुळे माननीय श्री पांडुरंग कुलकर्णी सर, सौ कालिंदी वाणी, माधुरी खांडेकर, सचिन मस्कर या समविचारी लोकांनी एकत्र येऊन साकव्यची सुरुवात केली. स्वर्गीय सौ रसिका जाधव या समूहाच्या पहिल्या ब्रँड ॲम्बॅसिडर आणि पाहता पाहता साकव्य समूह हा प्रचंड लोकप्रिय झाला. गेल्या 3 वर्षापासून अव्याहतपणे चालू असलेला हा समूह 256 सभासद संख्येची मर्यादा ओलांडून वाहतोय. अनेक जण आजही या समूहात सामील होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नुसतेच भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातून सभासद या समूहात आहेत. त्यामुळं साकव्य हा एक जागतिक समूह बनलेला आहे. अशा या जागतिक साकव्य समूहाचा तृतीय वर्धापन दिन आज साजरा होतो आहे. त्यानिमित्त साकव्यचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी साकव्यचा वर्धापन दिन काहीतरी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करावा असं सर्व सभासदांच्या मनात असतं. त्यानुसार विविध येणाऱ्या सूचनांमधून साकव्यचे पदाधिकारी एक कार्यक्रम ठरवतात आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत साजरा होतोय आजचा गझल मुशायरा. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे साकव्य समूहावर कुठलेही बंधनं नाहीत. आपापल्या कलागुणांना, विविधरंगी कलागुणांना आपण साकव्य समूहावर अगदी सहज प्रसिद्धी देऊ शकतो आणि म्हणूनच काही लोक मात्र हा समूह सोडायचा विचार करतात. कारण प्रत्येकाचा जो इंटरेस्ट असतो तो वेगवेगळ्या प्रकारात असतो, वेगवेगळ्या कला प्रकारात असतो आणि म्हणूनच साकव्यचे समूहप्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी सर यांनी साकव्यचे विविध शाखा सुरू केल्यात. ज्यांना अध्यात्मामध्ये रस आहे अशांनी आध्यात्मिक शाखेला जावं, ज्यांना इंग्रजीमध्ये रस आहे त्यांनी साकव्य इंग्लिश फोरम जॉईन करावा, जेणेकरून साकव्य मुख्य समूहावर येणाऱ्या सभासदांची संख्या काही प्रमाणात कमी होऊन त्या इतर समूहांशी का होईना ते लोक जोडले जावेत. आणि अशाच याच्यातून कुलकर्णी सरांना एक दिवस आवश्यकता वाटली की साकव्यच्या कवी मंडळींमधून गझलकार घरावेत यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न आपण करावेत. आणि त्यातून त्यांनी आदरणीय श्री शिवाजी काळे सर,
सौ डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, श्री अभिजित काळे सर या सर्वांशी संपर्क साधून साकव्यची पहिली गझल शाखा किंवा साकव्यच्या गझल प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच सुरू केली आणि आज त्याच पहिल्या बॅचमधल्या सर्व साकव्य प्रशिक्षणार्थींचं गझल संमेलन, गझल मुशायरा आपण साजरा करतोय. असं म्हणतात, सामर्थ्य होईल चळवळींचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि साक्षात पांडुरंग कुलकर्णी सरांच्या रूपानं जिथे उभा आहे, त्या साकव्य समूहाच्या गझल शाखेचा निकाल आजच्या मुशायरातून समोर येतोय. खरोखर साकव्याची चळवळ सुरू झाली आणि पाहता पाहता ही चळवळ सामर्थ्यवान झाली. फुलली, बहरली आणि गझल हा विषय सुरू करून साकव्याला 1.5 वर्ष झालंय. सर्वांगाने परिपूर्ण असे गझलकार घडवण्यासाठी साकव्य समूहाचे गझलगुरू श्री शिवाजी काळे सर, डॉक्टर स्नेहल कुलकर्णीताई, श्री अभिजितजी काळे, ज्यांना प्रेमानं आम्ही आबिदा म्हणतो, या तिघांनी 1.5 वर्ष या सर्व कवी मंडळींवर प्रचंड मेहनत घेऊन साकव्याचे गझलकार घडवले. आणि पाहता पाहता साकव्याचे गझलकार हे प्रसिद्धीकडे जायला लागलेले आहेत. या गझल मुशायऱ्याला आपण सुरुवात करण्यापूर्वी गझलगुरूंचे काही शेर सादर करतो. डॉक्टर श्री शिवाजी काळे सरांचा शेर, चावडीवर जात नाही फारसा, त्यामुळे मी ज्ञात नाही फारसा. चावडीवर जात नाही फारसा, त्यामुळे मी ज्ञात नाही फारसा. आज नाही तर उद्या नक्की मरू, आज नाही तर उद्या नक्की मरू. भाव आम्ही खात नाही सारखा, भाव आम्ही खात नाही फारसा. असे म्हणणारे डॉक्टर शिवाजी काळे सर. स्नेहलताई यांचा परिचय, डॉक्टर शिवाजी काळे सर यांचा परिचय गझल विश्वाला मी करून द्यावा अशी परिस्थिती नाही. कारण यांचं नाव जरी उच्चारलं तरी आजच्या गझलकारांमध्ये त्यांचं नाव आघाडीच्या गझलकार म्हणून घेतलं जातं. डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णींचे काही शेर पेश करतो. नको होऊस आयुष्या कुणावर भार जाताना, नको होऊस आयुष्या कुणावर भार जाताना. जीवाचे पाखरू व्हावे भवाच्या पार जाताना, जीवाचे पाखरू व्हावे भवाच्या पार जाताना. सदा विळखात मोहाच्या फुटावा पाश देहाचा, सदा विळखात मोहाच्या फुटावा पाश देहाचा. घडो चिरकाल आत्म्याशी खरा शृंगार जाताना, घडो चिरकाल आत्म्याशी खरा शृंगार जाताना. श्री अभिजित काळे सरांचा शेर पेश करतोय. मला जोडायचे नाही तुला तोडायचे नाही, मला जोडायचे नाही तुला तोडायचे नाही. असे द्वैतातले नाते तुला समजायचे नाही, असे द्वैतातले नाते तुला समजायचे नाही. मी सादरीकरण सूत्रसंचलन करत असताना प्रत्येक गझलगुरूंचे शेर स्वतंत्ररित्या सादर करण्यामागचं कारण असं की त्यांच्या या शेरांमधून त्यांची उंची लक्षात येते आणि त्यातूनच त्यांनी घडवलेले गझलकार कसे असतील याचा सुद्धा अंदाज आपल्याला येत चालतो. म्हणून हे शेर स्वतंत्ररित्या सादर केले. तर आता वळूयात आपल्या मुशायऱ्याच्या
मुख्य भागाकडेच म्हणजे सादरीकरणाकडे. गझल हा मुळातच सर्व कवींना अवघड वाटणारा पण मनाला मोहिनी घालणारा काव्यप्रकार. गेय असा हा काव्यप्रकार आपण आपल्या मनाला अगदी सहज सुखावून जातो. 2 ओळींमधून बराच मोठा भावार्थ सांगण्याचं कसं साधणारी ही गझल सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर घेऊन येत आहेत डॉक्टर महेश दळे सर. मूळचे राहुरी जिल्हा अहमदनगर येथील राहणारे महेशजी यांचं BA-MS पर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी सर्जरीमधून MS सुद्धा केलं आहे. IDAFमध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे. शिवाय आज रोजी ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत. तेव्हा अंत्ययात्रा आज माझी घोषरामा का तुझा, अंत्ययात्रा आज माझी घोषरामा का तुझा, वा जगाला ज्ञात नाही नाव माझे चांगले, वा जगाला ज्ञात नाही नाव माझे चांगले, अशा शब्दात परमेश्वराला स्वतःच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारणारे माननीय डॉक्टर महेश दळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार, मी डॉक्टर महेश दळे. साकव्य समूहाच्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या गझल मुशायऱ्यासाठी सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर मी प्रस्तुत करतो. रोज धावतो हाल अपेष्टा मोजत नाही, रोज धावतो हाल अपेष्टा मोजत नाही, का जगण्याचा शाप जीवाला सोडत नाही. मीच स्वतःला न सुटणारा विळखा देतो, मीच स्वतःला न सुटणारा विळखा देतो, मग सुटण्याची धडपड माझी संपत नाही. दुःख शेवटी सर्व सुखांच्या कुठून येते, खेळ विधात्या तुझा तुलाही समजत नाही. आता एक गझल सादर करतो. पहिली गझल. जाताना मी. हिशोब केला जाताना मी, कसा एकटा जाताना मी, जगात नसते पुस्तकातले, शिकलो शाळा जाताना मी, कवेत घेतो आकाशाला तरी पाहुणा जाताना मी, चाकोरीतच जीवन जगलो काळ बदलला जाताना मी, सरले जीवन तहानलेले आली गंगा जाताना मी, कुणीच नव्हते आधाराला उत्सव झाला जाताना मी, मनोरथाचा उंच मनोरा खचला पाया जाताना मी. ह्याच्यानंतर दुसरी गझल मी सादर करतो. गझल आहे, नाव आहे काहीतरी. श्वास तू बनून नित्य आसपास राहिला, श्वास तू बनून नित्य आसपास राहिला, मावळून स्वप्न आज फक्त भास राहिला. जन्मलो अतृप्त सौख्य ओरबाडले खरे, जन्मलो अतृप्त सौख्य ओरबाडले खरे, भोग दाटले गळ्यात एक घास राहिला. भेटलास एकदाच जीव वाहिला तुला, भेटलास एकदाच जीव वाहिला तुला, दूर तू तरी मनात तूच खास राहिला. स्पर्श गुंफले गळ्यात, स्पर्श गुंफले गळ्यात, पाश टाकला असा, प्रेमभावना सुगंध देत फास राहिला, प्रेमभावना सुगंध देत फास राहिला. मोक्षदान मागताच वासना दुभंगल्या, मोक्षदान मागताच वासना दुभंगल्या, ज्योत संपली उरात आर्त श्वास राहिला, ज्योत संपली उरात आर्त श्वास राहिला. धन्यवाद. वाह 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 महेशजी वाह. मोक्षदान मागताच वासना दुभंगल्या, मोक्षदान मागताच वासना दुभंगल्या, ज्योत संपली उरात आर्तश्वास राहिला, ज्योत संपली उरात आर्तश्वास राहिला. क्या बात है. महेशजींच्या या दमदार सादरीकरणानंतर मी आमंत्रित करतो बडोद्याच्या साकव्य गझलकारा सौ अंजली मराठे यांना. अंजलीजींचं BCom LLB पर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. त्यात विशेष उल्लेखनीय असे
कार्यक्रम सांगता येतील की 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे बडोद्याला झालं होतं त्याचं सूत्रसंचालनसुद्धा अंजलीताईंनी केलं होतं. शिवाय यशवंत देव यांची मुलाखत अंजलीताईंनी घेतली आहे आणि अनेक चारोळ्यांचा सुद्धा अनुवाद त्यांनी केला आहे. अशा अनुवादक, सूत्रसंचालक, गझलकारा मोकाट वागण्याचे जेव्हा मनात आले, मोकाट वागण्याचे जेव्हा मनात आले, बंधात राहण्याचा तेव्हा ठराव झाला, बंधात राहण्याचा तेव्हा ठराव झाला. पायात बोचलेला काटाच टोचतो पण, पायात बोचलेला काटाच टोचतो पण, ऐटीत चालण्याचा माझा सराव झाला. अशा शब्दात स्वतःच्या मनाची व्यथा मांडणाऱ्या सौ अंजलीताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार, मी सौ अंजली आशुतोष मराठे, बडोदे, गुजरात येथून. साहित्य, कला, व्यक्तिविकास म्हणजेच साकव्य या समूहाच्या 3ऱ्या वर्धापन दिन निमित्ते आयोजित केलेल्या या गझल मुशायरात मी माझ्या 2 गझला सादर करत आहे. गझल सादर करण्यापूर्वी मतला आणि 2 शेर. मतला असा आहे: पुन्हा भेटू उद्या येतो असे सांगून जाताना, पुन्हा भेटू उद्या येतो असे सांगून जाताना, दिलेली वेळ पाळावी वचन देऊन जाताना, दिलेली वेळ पाळावी वचन देऊन जाताना. आणि शेर असा आहे: मला कळले तुला सांगायचे आहे कशाबद्दल, मला कळले तुला सांगायचे आहे कशाबद्दल, जरासे बोलले डोळे नजर टाळून जाताना, जरासे बोलले डोळे नजर टाळून जाताना. आणि पुढचा शेर आहे: मिळाली नेहमी माया जिच्या उबदार स्पर्शाची, मिळाली नेहमी माया जिच्या उबदार स्पर्शाची, कितीदा पाहिले मागे पदर सोडून जाताना, कितीदा पाहिले मागे पदर सोडून जाताना, पुन्हा भेटू उद्या येतो असे सांगून जाताना, दिलेली वेळ पाळावी वचन देऊन जाताना. आणि आता गझल सादर करते. पहिली गझल मेनका या वृत्तातली. मतला असा आहे: दीप उजळे मंदिराच्या आतला, दीप उजळे मंदिराच्या आतला आणि श्रद्धेने मनाच्या आतला, दीप उजळे मंदिराच्या आतला आणि श्रद्धेने मनाच्या आतला. शेर असा आहे: मूर्त देव्हाऱ्यातली गेली कुठे, मूर्त देव्हाऱ्यातली गेली कुठे, देव दिसला माणसाच्या आतला, शांतता नाही मिळत मागूनही. ऐका, शांतता नाही मिळत मागूनही, ऐकला पावा मनाच्या आतला, ऐकला पावा मनाच्या आतला. आणि पुढचा शेर आहे, ऐका: शेकडो थेंबात आहे वेगळा, शेकडो थेंबात आहे वेगळा, शुभ्र मोती शिंपल्याच्या आतला. आणि शेवटचा शेर आहे: साजरी करतो दिवाळी आजही, साजरी करतो दिवाळी आजही, चांदवाही झोपडीच्या आतला, चांदवाही झोपडीच्या आतला. दुसरी गझल सादर करते. देवप्रिया या वृत्तातली. मतला असा आहे: वाद आपण घातलेले आज तू मिटवून जा, वाद आपण घातलेले आज तू मिटवून जा,
फक्त माझ्या काळजाचे एवढे ऐकून जा. आणि शेर असा आहे की मूक झाले शब्द आता भावना सांगू कशा. मूक झाले शब्द आता भावना सांगू कशा. पापण्यातील आसवांचे थांबणे समजून जा. पापण्यातील आसवांचे थांबणे समजून जा. पुढचा शेर आहे, आवडीने माळली केसात बकुळीची फुले. आवडीने माळली केसात बकुळीची फुले. आठवांचा गंधही सोबत तुझ्या घेऊन जा. आठवांचा गंधही सोबत तुझ्या घेऊन जा. आणि पुढचा शेर आहे, घेत मागोवा तुझा फिरते अशी मागे पुढे. घेत मागोवा तुझा फिरते अशी मागे पुढे. पाठ फिरवून एकदा माझी नजर चुकवून जा. पाठ फिरवून एकदा माझी नजर चुकवून जा. आणि शेवटचा शेर आहे, ऐका. जायचे आहेच तर नाहीच मी अडवू शकत. जायचे आहेच तर नाहीच मी अडवू शकत. चोरलेले तू हृदय माझे पुन्हा देऊन जा. चोरलेले तू हृदय माझे पुन्हा देऊन जा. वाद आपण घातलेले आज तू मिटवून जा. फक्त माझ्या काळजाचे एवढे ऐकून जा. मनपूर्वक धन्यवाद. साकव्य समूहाच्या सर्व संचालकांचे मनापासून आभार. गझल मुशायऱ्यामध्ये ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. वा 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 अंजलीताई. जायचे आहेच तर नाहीच मी अडवू शकत. जायचे नाही आहेच तर नाहीच मी अडवू शकत. चोरलेले तू हृदय माझे पुन्हा देऊन जा. चोरलेले तू हृदय माझे पुन्हा देऊन जा. क्या बात आहे. अप्रतिम सादरीकरण. अंजलीताईंचे अनेक गझला फेसबुक लाईव्हवर आपण ऐकलेल्या आहेत. गझल मंथन समूहावर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी गझल सादर केलेल्या आहेत. आणि असं हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व अंजलीताई यांच्या सादरीकरणानंतर मी आमंत्रित करतो अतुलजी देशपांडे नाशिक यांना. अतुलजींचं BSc पर्यंत शिक्षण झालं आहे. ते सध्या LICमध्ये नोकरी करतात आणि जळगाव आकाशवाणीसाठी त्यांनी जवळपास 10 वर्ष लेखनसुद्धा केलं आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे गझल, कविता, लेख हे प्रकाशित झालेले आहेत. आणि गेल्या 15 वर्षापासून काव्यलेखन क्षेत्रात सक्रिय असणारे माननीय अतुलजी देशपांडे. किती हुशार थोर मी तुम्हास वाटतो पुन्हा. किती हुशार थोर मी तुम्हास वाटतो पुन्हा. असंख्य मी गुन्हे करून सभ्य वागतो पुन्हा. असंख्य मी गुन्हे करून सभ्य वागतो पुन्हा. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये राजकीय व्यक्तिमत्व, विविध क्षेत्रातले व्यक्तिमत्व आपण या स्वरूपात वागताना पाहतो. त्यावर परखड भाष्य करणारा हा अतुलजींचा शेर. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री अतुलजी देशपांडे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार. मी अतुल नरहर देशपांडे. साकव्य विकास मंचच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मुशायऱ्यात माझ्या 2 गझला सादर करत आहे. सुरुवातीला एक मतला 2 शेर. माणसांनी जीव घेणा सोसलेला पावसाळा. माणसांनी जीव घेणा सोसलेला पावसाळा. आपदांच्या सोबतीने भोगलेला पावसाळा. आपदांच्या सोबतीने भोगलेला पावसाळा. लादुनी भलत्या अपेक्षा जीव जातो बालकांचा. लादुनी भलत्या अपेक्षा जीव जातो बालकांचा. मायबापांच्या पुढे या हारलेला पावसाळा. पावसाला रंग नापण रंग येई पावसाने. पावसाला रंग नापण रंग येई पावसाने. रंगल्याने सृष्टी सारी रंगलेला पावसाळा. रंगल्याने सृष्टी सारी रंगलेला पावसाळा. गझल घेतोय. शृंगारल्या फुलांचा संहार पाहतो मी.
शृंगारल्या फुलांचा संहार पाहतो मी, दैवात पाकळ्यांच्या अंधार पाहतो मी, दैवात पाकळ्यांच्या अंधार पाहतो मी. शेतात पीक येई आशेवरी नभाच्या, शेतात पीक येई आशेवरी नभाच्या, मातीत अंकुरांना लाचार पाहतो मी. हातास काम नाही कमवायचे कसे मग, हातास काम नाही कमवायचे कसे मग, पोटास भाकरीचा आजार पाहतो मी. स्पर्शास कावळ्यांना होते किती विनंती, स्पर्शास कावळ्यांना होते किती विनंती, पिंडास भोवतीचे बेजार पाहतो मी. जखमास वेदनांच्या भोगून गंध आला, जखमास वेदनांच्या भोगून गंध आला, दुःखात सांत्वनाचा आधार पाहतो मी. सोसून ऊन झाडे होती परोपकारी, सोसून ऊन झाडे होती परोपकारी, ग्रीष्मात सावलीचा सत्कार पाहतो मी. वृद्धाश्रमात बघतो आई वडील जेव्हा, वृद्धाश्रमात बघतो आई वडील जेव्हा, डोळ्यात विठ्ठलाच्या जोहार पाहतो मी. वाह, क्या बात है अतुल जी. कपटी नाही लहान मुलगा प्रांजळ तितका अल्लड आहे, कपटी नाही लहान मुलगा प्रांजळ तितका अल्लड आहे. क्या बात आहे. आणि दुसरा एक तुमचा शेर फार आवडला. वृद्धाश्रमात बघतो आई वडील जेव्हा, वृद्धाश्रमात बघतो आई वडील जेव्हा, डोळ्यात विठ्ठलाच्या जोहार पाहतो मी, डोळ्यात विठ्ठलाच्या जोहार पाहतो मी. क्या बात आहे. हॅट्स ऑफ. खरोखर आजच्या एकंदरीतच सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे अतुलजींच्या या गझला, गझलकाराच्या सामाजिक जाणीवा किती समृद्ध असतात हे यातून प्रतीत होतं आहे. दोन्ही गझल फारच सुंदर अतुलजी. आता यानंतर मी स्वतःसुद्धा साकव्याच्या गझल शाखेचाच विद्यार्थी असल्यामुळे माझ्या स्वतःच्या 2 गझल सादर करतो आहे. तत्पूर्वी एक मतला आणि 2 शेर. नवीन थाटले आता दुकान मंडईत मी, नवीन थाटले आता दुकान मंडईत मी, नफ्यास घेतले कुठे अजून मोजनीत मी, नफ्यास घेतले कुठे अजून मोजनीत मी. भुकेस रोखले किती न काळ मोजला कधी, भुकेस रोखले किती न काळ मोजला कधी, आताच आग पाहिली घरातल्या चुलीत मी, आताच आग पाहिली घरातल्या चुलीत मी. मला तरी इथे कधी गुणात मोजले कुणी, मला तरी इथे कुणी कधी गुणात मोजले कुणी, म्हणून वागलो जरा खराब भावकीत मी, म्हणून वागलो जरा खराब भावकीत मी. गझल घेतोय. तेलामध्ये किती बुडावे कळले नाही, तेलामध्ये किती बुडावे कळले नाही, वात होऊन कसे जळावे कळले नाही, वात होऊन कसे जळावे कळले नाही. देवघरातच जळणे होते प्राक्तन माझे, देवघरातच जळणे होते प्राक्तन माझे, सणासुदीला का उजळावे कळले नाही. आग अंतरी वाढत गेली वनवा बनलो, आग अंतरी वाढत गेली वनवा बनलो, जळताना मग कसे विझावे कळले नाही, जळताना मग कसे विझावे कळले नाही. मला समजले होते माझ्या चुकल्या वाटा, मला समजले होते माझ्या चुकल्या वाटा, पण माघारी कसे वळावे कळले नाही, पण माघारी कसे वळावे कळले नाही. कोसळल्यावर तुकडे झाले पाषाणाचे, कोसळल्यावर तुकडे झाले पाषाणाचे, त्याला अलगद कसे पडावे कळले नाही, त्याला अलगद कसे पडावे कळले नाही. नंतरचा शेर आहे. भोवतालच्या अंधाराला जाळत होतो, भोवतालच्या अंधाराला जाळत होतो, मलाच त्यांनी का विझवावे कळले नाही, मलाच त्यांनी का विझवावे
कळले नाही. मोठ्या मोठ्या दुःखांना मी सहज पचवले, मोठ्या मोठ्या दुःखांना मी सहज पचवले, घास सुखाचे कसे गिळावे कळले नाही. घास सुखाचे कसे गिळावे कळले नाही. तेलामध्ये किती बुडावे कळले नाही. वात होऊन कसे जळावे कळले नाही. दुसरी गझल सादर करतोय वनहरणी वृत्तातली. गालावर घे लिपून लाली अन गजरा ही माळ जरा तू. गालावर घे लिपून लाली अन गजरा ही माळ जरा तू. बघणाऱ्यांच्या पापी नजरा तिकडे बघणे टाळ जरा तू. बघणाऱ्यांच्या पापी नजरा तिकडे बघणे टाळ जरा तू. स्वागत करतू अमावस्येचे नभात नक्षी बघण्यासाठी. स्वागत करतू अमावस्येचे नभात नक्षी बघण्यासाठी. मंद मंद त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यावरही भाळ जरा तू. मंद मंद त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यावरही भाळ जरा तू. मंद मंद तो चमकता आहे काळोखातच एक काजवा. मंद मंद तो चमकता आहे काळोखातच एक काजवा. त्याचा थोडा घे प्रकाश अन अंधाराला जाळ जरा तू. त्याचा थोडा घे प्रकाश अन अंधाराला जाळ जरा तू. प्रगतीचा हा आलेख चढा पाण्याभोवती फिरत राहतो. शेतकरी जीवनावर आधारित. प्रगतीचा हा आलेख चढा पाण्याभोवती फिरत राहतो. नदी किनारी फिरल्यानंतर, नदी किनारी फिरल्यानंतर पहा एकदा माळ जरा तू. पहा एकदा माळ जरा तू. अन्यायाच्या अनंत घटना सभोवताली बघितल्यावर, अन्यायाच्या अनंत घटना सभोवताली बघितल्यावर चीड येऊ दे मनात थोडी, चीड येऊ दे मनात थोडी. लेखनिसया साळ जरा तू. लेखनिसया साळ जरा तू. गालावर घे लिपून लाली अन गजरा ही माळ जरा तू. बघणाऱ्यांच्या पापी नजरा तिकडे बघणे टाळ जरा तू. धन्यवाद. नमस्कार. साकव्य समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या गझल मुशायरामध्ये जयपूरहून मी डॉक्टर स्वाती घाटे आपलं अभिवादन करते. प्रथम एक मतला आणि 2 शेर घेते. मान्य आहे तारका किंवा परी नाही. मान्य आहे तारका किंवा परी नाही. मात्र अवलंबून ती त्याच्यावरी नाही. भेटतो हमखासतो गावी तरंगांच्या. भेटतो हमखासतो गावी तरंगांच्या. हिंडतो जगभर कधी पोचत घरी नाही. हिंडतो जगभर कधी पोचत घरी नाही. पुढचा शेर बघा. भेट दादा धाडतो साडी दिवाळीला. भेट दादा धाडतो साडी दिवाळीला. लाख मोलाची जरी ती भरजरी नाही. लाख मोलाची जरी ती भरजरी नाही. आता गझल घेते. मिटल्या डोळ्यांच्या पटलांवर रंगत असते. मिटल्या डोळ्यांच्या पटलांवर रंगत असते. उघड्या डोळ्यांना तर वास्तव रडवत असते. उघड्या डोळ्यांना तर वास्तव रडवत असते. आपुल्या दोघांमध्ये नाही तिसरे कोणी. आपुल्या दोघांमध्ये नाही तिसरे कोणी. या खात्रीने मी हृदयाला फसवत असते. ओठांनी तो झुरके घेतो स्वातंत्र्याचे. ओठांनी तो झुरके घेतो स्वातंत्र्याचे. त्या ओठांच्या गाण्यांवर मी थिरकत असते. त्या ओठाच्या गाण्यांवर मी थिरकत असते. आई भरते बळपिल्लांच्या पंखांमध्ये. आई भरते बळपिल्लांच्या पंखांमध्ये. त्यांच्या अंगी मूल्ये आपली शोधत असते. आणि आता शेवटचा शेर पहा. डोळ्यांमधल्या थेंबांना ती सांडत नाही. डोळ्यांमधल्या थेंबांना ती सांडत नाही. पाणी आहे जीवन रोजच घोकत असते. पाणी आहे जीवन रोजच घोकत असते. आता दुसरी गझल घेते. स्वप्न गुलाबी तारुण्याच्या दवात न्हाले.
स्वप्न गुलाबी तारुण्याच्या दवात न्हाले, काळे ठिक्कर संसाराच्या उन्हात झाले, काळे ठिक्कर संसाराच्या उन्हात झाले. मानमरातब सुधारकांच्या घरात आले, मानमरातब सुधारकांच्या घरात आले, बंद कवाडा लगत हुंदके तिथे मिळाले, बंद कवाडा लगत हुंदके तिथे मिळाले. प्रत्येकीला तारत असतो तिचा गिरिधर, प्रत्येकीला तारत असतो तिचा गिरिधर. घरोघरी मीरेच्या ओठी विषाक्त प्याले, घरोघरी मीरेच्या ओठी विषाक्त प्याले. नवीन वारा पिऊन आले फूल अबोली, नवीन वारा पिऊन आले फूल अबोली. अन्यायाला धीट होत ते थांब म्हणाले, अन्यायाला धीट होत ते थांब म्हणाले. तर शेवटचा शेर घेते. दारासमोर नाचत आले मोर पिसारे, दारासमोर नाचत आले मोर पिसारे. फांदीवरचे फिकट पारवे दूर उडाले, फांदीवरचे फिकट पारवे दूर उडाले. खूप खूप धन्यवाद या संधीसाठी. नमस्कार. नमस्कार, मी नंदकिशोर ठुंबरे, नाशिक. साकाव्य ग्रुपच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद बंधू भगिनींना 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे समूह प्रमुख श्री पांडुरंगजी कुलकर्णी सर यांना पण हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्त गझल मुशायराचे जे आयोजन केले आहे त्यासाठी त्यांना पण धन्यवाद व्यक्त करतो. साकाव्य ग्रुपच्या गझल शाखेचे जे 4ही गुरु आहेत, डॉक्टर काळे सर, स्नेहलताई, अभिजित काळे सर आणि राहुल सर यांनाही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी ही गझल मुशायराची अनोखी कल्पना राबवून आम्हा सर्व नवोदितांना एक संधी उपलब्ध करून दिली, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. या गझल मुशायराच्या निमित्ताने मी आपल्या समोर सर्वप्रथम 2 गझल ठेवणार आहे. त्याआधी एक मतला आणि 2 शेर पहिल्यांदा ठेवतो आणि त्यानंतर 2 गझल. एक मतला 2 शेर असा आहेत. का पाश हे मनाचे तुटता परी तुटेना, का पाश हे मनाचे तुटता परी तुटेना. कळते तुला तरीही वळता परी वळेना. का पाश हे मनाचे तुटता परी तुटेना, कळते तुला तरीही वळता परी वळेना. येतोस तू रिकामा जातोस ही रिकामा, येतोस तू रिकामा जातोस ही रिकामा. इथल्या सिकंदराचा का अंत आठवेना, इथल्या सिकंदराचा का अंत आठवेना. हा जन्म मोह आहे अंतिम सत्य मृत्यू, हा जन्म मोह आहे अंतिम सत्य मृत्यू. मोहातल्या सुखाचा का पाय सोडवेना, मोहातल्या सुखाचा का पाय सोडवेना. आता एक पहिली गझल मी आपल्यासमोर ठेवतो आहे. गझलेचं शीर्षक आहे राजकारण. सर्व धर्म आणि समभावाचा खोटा दावा असतो, सर्व धर्म आणि समभावाचा खोटा दावा असतो. निवडणुकीचा एक असाही मोठा कावा असतो, सर्व धर्म आणि समभावाचा खोटा दावा असतो. निवडणुकीचा एक असाही मोठा कावा असतो. निळा पांढरा हिरवा भगवा सगळे झेंडे त्यांचे, निळा पांढरा हिरवा भगवा सगळे झेंडे त्यांचे. सत्तेसाठी केवळ त्यांना उजवा डावा असतो, सत्तेसाठी केवळ त्यांना उजवा डावा असतो. मतपत्रिका वा मशीनचा वाद रोजचा होतो, मतपत्रिका वा मशीनचा वाद रोजचा होतो. पराभवाचा बघ केवढा पण कांगावा असतो, पराभवाचा बघ केवढा पण कांगावा असतो. पक्षभिन्नता अडसर नसते स्वार्थासाठी त्यांना,
पक्षभिन्नता अडसर नसते स्वार्थासाठी त्यांना, सभागृहातच केवळ त्यांचा छुपा दुरावा असतो, सभागृहातच केवळ त्यांचा छुपा दुरावा असतो. उठसूट इथे राजदंड हा असा पळविला जातो, उठसूट इथे हा राजदंड हा असा पळविला जातो. मान राखणे नावापुरता मग देखावा असतो, मान राखणे नावापुरता मग देखावा असतो. बापानंतर लेख सांगतो दावा खुर्चीवरती, बापानंतर लेख सांगतो दावा खुर्चीवरती. जनसेवेचे व्रत हाती हा एकच धावा असतो, जनसेवेचे व्रत हाती हा एकच धावा असतो. निष्ठा विकता भरबाजारी घोर कुणाला नसतो, निष्ठा विकता भरबाजारी घोर कुणाला नसतो. बहुमत मोजे केवळ डोकी तोच पुरावा असतो, बहुमत मोजे केवळ डोकी तोच पुरावा असतो. आणि सर्व धर्म आणि समभावाचा खोटा दावा असतो. निवडणुकीचा एक असाही मोठा कावा असतो, निवडणुकीचा एक असाही मोठा कावा असतो. दुसरी गझल आता आपल्या समोर ठेवतो आहे. गझलेचं शीर्षक आहे तुझ्याचसाठी. टाळत नजरा घरातल्या मी येतो दारी तुझ्याचसाठी, टाळत नजरा घरातल्या मी येतो दारी तुझ्याचसाठी. एकदा तरी करेन म्हणतो विठ्ठलवारी तुझ्याचसाठी, टाळत नजरा घरातल्या मी येतो दारी तुझ्याचसाठी. एकदा तरी करेन म्हणतो विठ्ठलवारी तुझ्याचसाठी. लिहीन म्हणतो प्रेमपत्र पण कधी मला ते जमले नाही, लिहीन म्हणतो प्रेमपत्र पण कधी मला ते जमले नाही. कवितेसाठी शब्दांचीही असे उधारी तुझ्याचसाठी, कवितेसाठी शब्दांचीही असे उधारी तुझ्याचसाठी. मनात माझ्या रोज बांधतो ताजमहल मी यमुने काठी, मनात माझ्या रोज बांधतो ताजमहल मी यमुने काठी. आहेत अशी हजार स्वप्ने उरात सारी तुझ्याचसाठी, आहेत अशी हजार स्वप्ने उरात सारी तुझ्याचसाठी. निर्मळ आहे गंगेवाणी प्रेम आपले दोन मनांचे, निर्मळ आहे गंगेवाणी प्रेम आपले दोन मनांचे. सदा जनांचे हासत झेलले शब्द विखारी तुझ्याचसाठी, सदा जनांचे हासत झेलले शब्द विखारी तुझ्याचसाठी. किती मनाचा केला निग्रह बंधनात मी आता नाही, किती मनाचा केला निग्रह बंधनात मी आता नाही. आड तरीही येतच असते दुनियादारी तुझ्याचसाठी, आड तरीही येतच असते दुनियादारी तुझ्याचसाठी. वैशाखाचा विरतो चटका वसंत येता फुलून दारी, वैशाखाचा विरतो चटका वसंत येता फुलून दारी. पहा साकळे हृदयामधली जखम जिवारी तुझ्याचसाठी, पहा साकळे हृदयामधली जखम जिवारी तुझ्याचसाठी. तुला पाहिले तुलाच वरले संकल्प न हा ढळो मनाचा, तुला पाहिले तुलाच वरले संकल्प न हा ढळो मनाचा. चंद्र नवाचा हसरा दिसता मिळे उभारी तुझ्याचसाठी, चंद्र नवाचा हसरा दिसता मिळे उभारी तुझ्याचसाठी. टाळत नजरा घरातल्या मी येतो दारी तुझ्याचसाठी, एकदा तरी करेन म्हणतो विठ्ठलवारी तुझ्याचसाठी, एकदा तरी करेन म्हणतो विठ्ठलवारी तुझ्याचसाठी. धन्यवाद. साकव्य समूहाच्या गझल शिक्षण शाखेतील सर्व विद्यार्थ्यांचं गझल सादरीकरण, त्यांच्या गझलांचा आपण आस्वाद घेतला. मुळातच अद्भुत असा गेय काव्यप्रकार म्हणजे गझल. हा गझलकार
माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. अशा ओळींमधून कधी परमेश्वराची करुणा भागत असतो, कधी आपल्या प्रियसीला साथ घालत असतो, तर कधी मनाची व्यथा मांडताना हृदयामध्ये प्रत्येकाच्या रुजला असता, एकच मिसरा आयुष्याला पुरला असता. अशा शब्दांमध्ये मनातली व्यथासुद्धा मांडत असतो. त्यासोबतच आपल्या शहरांमधून कधी समाजाला मार्गदर्शन करत असतो, तर कधी समाजातील विभिन्न प्रवृत्तीवर आघात करत असतो. आणि ह्या सर्व सादर झालेल्या गझलांमधून गझलकारांचे हे विविध रूपं आपल्या सर्वांना पाहायला मिळाले. सर्व सादरीकरण अप्रतिम. साकव्य समूहातील गझलगुरू आपल्या गझल शिक्षण समूहातील नवगझलकारांवर किती मेहनत घेत आहेत याचं एक छोटंसं उदाहरण साकव्य समूहाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आपल्यासमोर प्रस्तुत करण्याची ही संधी मिळाली. आणि त्यानुसार सर्व नवोदित गझलकारांनी आपापल्या गझल इथे सादर केलेल्या आहेत. सर्वच गझल अप्रतिम आणि कायम स्मरणात राहतील अशा खूप अप्रतिम सादरीकरणसुद्धा. खरोखर या प्रसंगी डॉक्टर श्री शिवाजी काळे सर, डॉक्टर सो स्नेहलताई, अभिदा यांच्यासोबत डॉक्टर राहुल कुलकर्णी सर या सर्वांचे गझल शिक्षण शाखा साकव्य समूहाची जी आहे त्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि आजचा गझल मुशायरा इथे संपला असे जाहीर करून थांबतो. धन्यवाद.